इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांचा 6 दिवसांचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी कामकाजाचा अजेंडा निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारनं येत्या 19 जुलैला बोलावली सर्वपक्षीय बैठक. भारत कॅनडा प्रस्तावित व्यापार कराराबाबतच्या वाटाघाटींची तिसरी फेरी पूर्ण. बहुतांश विषयांवर सकारात्मक प्रगती. भारत ब्रिटन मुक्त व्यापार करार येत्या 15 जुलैपासून अंमलात येणार. पहिल्या बुलेट ट्रेन मार्गिकेचं बांधकाम वेगानं सुरू. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सुरत ते बिलिमोरा दरम्यानचा टप्पा पुढील वर्षी कार्यान्वित होईल, रेल्वे मंत्र्यांची माहिती. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनाचं नुकसान होतं, या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची इराणची घोषणा, तर होर्मुझ सर्व जहाजांसाठी खुली असल्याचं सांगत जहाजांच्या अविरत मार्गक्रमणासाठी लष्कर सज्ज ठेवल्याची अमेरिकेची भूमिका. ओमानच्या किनाऱ्याजवळ GFS गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारतानं केला निषेध. जहाजावरील 11 भारतीय नागरिकांपैकी 10 जणांची सुटका, 1 जण बेपत्ता. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यातील 9 महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचं लोकार्पण. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाणपूल बांधणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी शासनासोबतच खासगी रुग्णालयांचं सहकार्य आवश्यक असल्याचं लोकसभा अध्यक्षांचं नाशिक इथं प्रतिपादन. 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 5 सुवर्ण पदकं पटकावत भारतीय विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी. विम्बल्डन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत अग्रमानांकित इटलीचा यानिक सिनर आणि द्वितीय मानांकित जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात विजेतेपदासाठी लढत. आणि भारताचे खरे मित्र कतारचे माजी आमिर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांच्या निधनाबद्दल उद्या भारतात 1 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर. नमस्कार. 9:30च्या